नमस्कार मित्रांनो, आज आपण जातोय इजिप्तला. 4 ते 5,000 वर्षापूर्वीचा मानवाचा समृद्ध इतिहास अभ्यासण्यासाठी. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कैरोसाठी आमचं फ्लाईट आहे. कुवेत एअरलाइन्सचं हे विमान सर्व सोयींनी युक्त आणि अतिशय सुंदर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कैरो एअरपोर्टवर उतरताना डाव्या बाजूच्या खिडकीतून आम्हाला पिरॅमिडचे पहिले दर्शन झाले. कैरो एअरपोर्टवरून आम्ही शहरात जाण्यासाठी उबर बुक केली. इथे उबरचा प्रवास तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त पडतो, पण इथले ड्रायव्हर थोडे जास्त लोभी आहेत. त्यांना उबरच्या ॲपवरूनच अगोदर मेसेज करून पैशाचे व्यवहार ठरवून घ्यावे लागतात. एअरपोर्टपासून 17 किलोमीटर अंतरावर सिटी सेंटरला आमची खोली आहे. त्या बाजूला आम्ही चाललोय. मुंबईपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरात आम्ही अगदी शहराच्या मध्यभागी खोली बुक केली आहे. आमचा फ्लॅट नंबर आहे 1002. सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी प्रशस्त असा आमचा फ्लॅट आहे. हे किचन आहे स्वयंपाक करायला आणि ह्या बाजूला आहे बेड. तर चला तर मंडळी, आजचा वेळ आपण सार्थकी लावूया. आपण ग्रँड इजिप्शियन म्युझियम बघायला जातोय. म्युझियमच्या दारातच हा भला मोठा ओबेलिस्क खांब लावलेला आहे. जगातील सर्वात मोठे म्युझियम म्हणून याचा फार गाजावाजा झालाय. तर चला आता आपण आतून बघायला जाऊया. प्राचीन काळापासून भारतातील लोक इजिप्तला मिस्र या नावाने ओळखतात. फारच भव्य दिव्य असा या इमारतीचा स्वागत कक्ष आहे. रामसेस II राजाचा अतिविशाल पुतळा पाहून मन अगदी थक्क व्हायला होतं. सुमारे 5,000 वर्षापूर्वीच्या या कलाकृती इथे जशाच्या तशा मांडून ठेवल्या आहेत. सिंहाचं धड आणि माणसाचा मुखवटा असलेलं हे स्फिंक्सचं रूप हीच इजिप्तची आता ओळख बनली आहे. इजिप्शियन लोकांच्या देवदेवता आणि राजांचे पुतळे या कक्षात मांडून ठेवण्यात आले आहेत. प्राचीन काळातील विस्मयचकित करणारी मूर्तिकला पाहत पाहत आम्ही 4थ्या मजल्यावर पोहोचलो. इथल्या खिडकीतून आपल्याला पिरॅमिडचे विलोभनीय दृश्य दिसत आहे. हे आहेत खुफू आणि खापरे राजाचे पिरॅमिड्स. वरच्या मजल्यावरील मेन गॅलरीत आता आपण प्रवेश करतोय. इसवी सनापूर्वी 2034 ते 7 लाख वर्षापर्यंतचा इतिहास इथे मांडून ठेवण्यात आला आहे. ही आहेत अश्मयुगीन कालातील दगडी उपकरणे. सुमारे 5,000 वर्षापूर्वीचे हे कारागीर खाद्यपदार्थ बनवत आहेत. हा 5,000 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे आपला महाभारताचा काळ. इथे त्या काळात किती विकसित संस्कृती होती ना. इथे राणीसाठी मेकअपचे साहित्य, हेअरपिन, कंगवे आणि दागिने आहेत. हा गोलाकार दिसणारा आरसा, तर इथे दागिन्याची पेटी आणि त्यातील दागिने दिसत आहेत. इथे विविध चित्राकृतींमधून सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन आयुष्य रेखाटले आहे. किती विलक्षण जग आहे ना सगळे. दगडी भांड्यांशेजारी मूल्यवान दागदागिने आणि मातीची भांडी दिसत आहेत. आहा हा, किती नाविन्यपूर्ण दागिने आहेत हे. एकंदरीत दागिने घालून मिरवण्याची हौस ही 4,000 वर्षापूर्वीची आहे. शेतात काम करणारा शेतकरी आणि मासेमारी करणारे नावाडी हे हजारो वर्षापूर्वीची सामाजिक स्थिती हुबेहूब निर्माण करतात. या सेक्शनमध्ये धर्मगुरू व पुजाऱ्यांचे पुतळे मांडलेले आहेत. या विभागात दगडातून कोरलेल्या विविध शवपेटिका ठेवल्यात. राजघराण्यातील लोकांच्या ममी यात जतन केल्या जातात. सोन्याच्या अवजड मुखवट्यासह हा राजाचा जाळीदार पोशाख आहे. इथे आहेत राजाने धारण करायची राजचिन्हे आणि त्याच्या नेकलेसमध्ये देवाच्या मूर्ती अडकवलेल्या आहेत. आता हा 3ऱ्या मजल्यावरील काचेचा पूल ओलांडून आपण पलीकडच्या विभागात जाऊया.
तिथे तुतनखामेनचे साहित्य ठेवले आहे. सोन्याच्या या बॉक्समध्ये तुतनखामेनची ममी होती. एकात एक बसणाऱ्या या 3 सोन्याच्या आवरणात ती सुरक्षित होती. या सर्वात आतील कव्हरवरील नक्षीकाम अप्रतिम आहेच, शिवाय त्याचे डोळे एकदम जिवंत वाटतात. कुत्र्याचं तोंड असलेल्या या अनुबिस देवाच्या पालखीतून राजा स्वर्गाला जातो, अशी त्यांची समजूत आहे. चारी बाजूनी सोन्याच्या पुतळ्या असलेल्या ह्या पेटीत राजाचे अवयव ठेवले जातात. मृत राजाला विश्रांतीसाठी हा सोन्याचा पलंग ठेवलेला दिसतोय. ही आहे तुतनखामेनची सोन्याची चप्पल. तुतनखामेन राजाचा शुद्ध सोन्याचा 10.25 किलो वजनाचा मुखवटा हे इथले प्रमुख आकर्षण आहे. ही राजचिन्हे देखील त्याच्यासोबत पुरली होती. तर हे आहेत त्याचे विविध रंगी सोन्याचे दागिने. तुतनखामेनच्या सोन्याच्या सिंहासनावर त्याच्या आईवडिलांची प्रतिमा कोरलेली आहे. हे राजदंड तो धारण करीत असे. या सर्व चप्पल 2500 वर्षापूर्वीच्या त्याच्या काळातीलच आहेत. संग्रहालयाच्या शेजारील इमारतीमध्ये खुपू राजाच्या ओरिजिनल लाकडी बोटी ठेवलेल्या आहेत. 5000 वर्षापूर्वीच्या या लाकडी नौका आणि त्याचे दोरखंड जसेच्या तसे मजबूत आहेत. या लाकडी बोटींचा सुंदर आकार आणि भव्यता पाहून मन थक्क झाले. संध्याकाळच्या 5:30 वाजताच इथे अंधार पडलाय. हे कैरोचं मार्केट आहे. इथे आम्हाला इजिप्शियन शेंगदाणे फुटाणेवाला भेटला. इथे वर आम्ही राहतोय आणि इथे सभोवताली मुख्य बाजारपेठ आहे. पुण्याच्या तुळशीबागेप्रमाणे इथे खूप गर्दी आहे. गर्दी टाळण्यासाठी आम्ही उड्डाणपुलावरून चाललो आहोत. इथे बघा खूप गर्दी आहे. हे जगप्रसिद्ध खान खलेली मार्केटचे प्रवेशद्वार आहे. इथे तांब्या पितळेच्या लखलखणाऱ्या सोविनियर वस्तूंची रेलचेल आहे. या खूपच अरुंद गल्ल्यांमधून अँटिक वस्तू पाहत जाणे ही खूप मौजेची गोष्ट आहे. या मार्केटच्या मधोमध 230 वर्षापूर्वीचे हॉटेल आहे, अल फिशवे कॅफे. स्वतः नेपोलियन बोनापार्ट इथे जेवला होता. तसेच अनेक सेलिब्रिटी इथे व्हिजिट देऊन जातात. ही पहा, आमची ऑर्डर आली आहे. इथे स्नॅक्सला ड्रायफ्रूट्स आणि पंपकिन सीड्स दिलेत. लेमन पुदिन्याची ब्लॅक कॉफी अशी अदबशीर बनवून देतात. त्याची ही गरम कॉफी ओतण्याची स्टाईल पाहायलाच लोक इथे येतात. इथला सैलाब नावाचा फालुद्यासारखा प्रकार नक्की ट्राय करून बघा. संध्याकाळचे 7 वाजलेत. आता घरी येऊन स्वयंपाकाची तयारी करतोय. मस्तपैकी पिठलं भाकरीचा बेत आहे. उद्याच्या भागात आपण जाणार आहोत गिझाला, जगातील 7 आश्चर्यापैकी एक पिरॅमिड्स बघायला. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आमच्यासोबत सहलीला चला. बाय बाय.